नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांना शिवसेना शिंदे गटातर्फे विधान परिषद सदस्यपदाची ऑफर देण्यात आल्याचे सांगितले जात असतानाच त्यांच्या मार्गात भाजपाने अडथळे निर्माण केल्याची चर्चा सुरू झाली आहे. बच्चू कडू यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेतली. सुमारे अर्ध्या तासाच्या बैठकीत कडू आणि शिंदे यांच्यात नेमकी काय चर्चा झाली हे स्पष्ट झाले नसले तरी विधान परिषदेच्या संधीबाबत बच्चू कडू यांनी सावध पवित्रा घेत आपल्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा करूनच अंतिम निर्णय घेणार अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अचलपूर मतदारसंघातून 4 वेळा कडू हे आमदार म्हणून निवडून आले आहेत. शेतकरी दिवंगाच्या प्रश्नावरून त्यांची आंदोलने राज्यभरात गाजली. नागपुरातील शेतकरी आंदोलनाचा परिणाम म्हणून सरकारने शेतकऱ्यांना जूनपूर्वी कर्जमाफी दिली जाईल असे जाहीर केले. आदिवासी दिवंगाच्या प्रश्नावर महिनाभरापूर्वी त्यांनी मेळघाटात 11 दिवस पदयात्रा काढली होती. प्रत्येक आंदोलनाच्या वेळी एकनाथ शिंदे यांनी कडू यांच्याशी संवाद साधताना दिसले. कर्जमाफीचे संपूर्ण श्रेयही त्यांनी जाहीररित्या बच्चू कडू यांना दिले होते. बच्चू कडू यांना विधान परिषदेच्या सदस्यपदासाठी एकनाथ शिंदे गटातर्फे संधी देण्यात हालचालींना 2 महिन्यांपासून सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यानच्या काळात भाजपाच्या नेत्यांकडून बच्चू कडूंवर आरोपाचे सत्र सुरू झाले. बच्चू कडू यांनी राजकीय व्यवसायातून आपल्याला ठार मारण्याचा कट रचल्याची तक्रार भाजपाचे आमदार प्रणिव तावडे यांच्या चुलत बंधूने दिल्यानंतर बच्चू कडूंवर गुन्हा दाखल करण्यात आला. बंधूबाबा अशोक खरात सोबतच्या 2 वर्षांपूर्वीच्या भेटीची चित्रफित प्रसारित करण्यात आली. यात बच्चू कडू यांची कोंडी करण्याचा भाजपाचा प्रयत्न दिसून आला.